बड़ी बातचीत इन को लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय अग झन्नानल मंदी अनहत्ता मंदी अलजी सैरा अग झन्नानल आळजा मंदी अनहत्ता मंदी हालजी सैरा हट्टी झालजी। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये ऑल मॉडेल सर्व काय हवा असेल तर आपल्या टेलिग्रामला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नोटला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे कष्ट लागणार लाईट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला सर्वात अगोदर बीट मार्क पेजला ओपन करायचं। मग ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आणखी आपला जे फर्स्टला जे प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमचे फोटो दिलेला आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। करून घ्यायचं सेट केल्यानंतर त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो। आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करता मित्रांनो। त्याच टाइम तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करून फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला प्रेस करून वरच्या आपला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे फोटोज आहेत मित्रांनो हे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे एक नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे एक नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान असे इफेक्ट्स पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं। मग आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर जे लाईन बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। दोन फोटोना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड ते थर्ड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीट आहे डबल बीटच्या खाली गेल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे आणखी आपला पुढे जाऊन जे डबल बीटच्या फोटोच्या खाली गेल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे लॉंग बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं। मग आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीटचे लॉंग फोटो मित्रांनो डबल बीटचे त्या फोटोवरती क्लिक करून जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं। मग आणखी आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून मग आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली जे लास्टचे ऑप्शन आहे जसं की पेस्ट स्टाईल वरती क्लिक
क्लिक करायचं, मग आपलं असं इथे एक बार असं टॅप करायचं. टॅप केल्यानंतर पेस्टवरती क्लिक करायचं. पेस्टवरती क्लिक केल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे डबल पिटचा एक सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असं बिटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे डबल पिटचा जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून जे असं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं मित्रांनो. मग आणखी आपला पेस्टवरती क्लिक करायचं. पेस्टवरती क्लिक केल्यानंतर एकदम छान असे इफेक्ट्स पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर डबल पिटचे पुढचे काय लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे डबल पिटचे पुढचे एक फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे काय पुढची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे पुढचे दोन फोटोज ना इफेक्ट्स वगैरे ऍड करून यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट कोण सेकंड नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट कोण जे सेकंड नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे एक व्हिडिओ दिला मित्रांनो. ह्या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे खालून जे सेकंड नंबर जे कसं एक्स्ट्रा ऑडिओवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला जे खालचा लोगोचा व्हिडिओ त्या लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करून वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करून जे अनग्रुप नावाचा ऑप्शन आहे त्याला अनग्रुप करून घ्यायचं. एकदम छान असे लेस वगैरे पण दिसून येतात. मग आणखी आपला जे ग्रुप आहे मित्रांनो जे जसे ग्रुप नंबर 4 ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला मधात जे 3 ग्रुप दिसतात मित्रांनो. मग आणखी आपल्या वरच्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे फोटो आहे त्या फोटोला असं सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. जे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं. 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर एकदम छान असं जे फोटोज वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मित्रांनो तुम्ही असं प्रोजेक्ट ग्रुप वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ.